नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, मनुष्य असं म्हणजे काही गरीब माणसं असतात, परिस्थिती खरंच गरीब असतात. तो मनुष्य असं म्हणतो की मी गरीब आहे, तर ठीक आहे ते एक वेळ. परंतु काहींना अशी सवयच पडलेली असते की मी गरीब आहे, आम्ही गरीब आहोत, आपण गरीब आहोत. तर खरं तर गरीब ही मानसिकता आहे. गरिबी हा एक मानसिकतेचाच भाग आहे. ते खरंच ज्यांची परिस्थिती नाही त्यांचा विषय सोडून देऊ आपण. ते बिचारे गरीब असतात, अशांना सरकारने सगळ्यांनी समाजाने मदत करायची असते. परंतु बाकी जी गरिबी असते, आपण म्हणतो सगळं काही असून सुखासीन जीवन जगत असूनही माणूस स्वतःला गरीब म्हणून का समजू लागतो, का समजतो, का मानतो. मग ही मानसिकता जी आहे ती माणसाला सोडावी लागेल. की तुमची मानसिकता काय आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ह्या मानसिकतेनेच माणसाचा आत्मिक, भौतिक, आध्यात्मिक विकास होत असतो, ती उन्नती होत असते. मग गरिबीचा आणि गुलामीचा काही संबंध आहे का, तर नक्की आहे. गरीब मनाचा माणूस जो आहे, आर्थिकदृष्ट्या जो कसंही असो, पण त्याचं मन गरीब आहे, मन दरिद्री आहे, असाच मनुष्य गुलाम होतो. असाच मनुष्य शरणागती पत्करत असतो. मग परिस्थितीपुढे, प्रसंगापुढे, शत्रूपुढे, कुठेही. तेव्हा गुलामी मानसिकता आहे, तिची सुरुवात ही गरिबीच्या मानसिकतेपासून सुरुवात होते. त्यामुळे माणसाची मानसिकता जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे. की मी गरीब नाही आहे, मी लाचार नाही आहे, मी दुबळा नाही आहे, तर मी खंबीर आहे, मी स्वाभिमानी आहे आणि मी स्वावलंबी आहे, मी आत्मनिर्भर आहे. आज मी ह्यामध्ये असेल पण उद्या यात नसेल, मी यातून बाहेर पडलेला असेल. असा खंबीरपणा मनाचा माणसाकडे पाहिजे. जो मनुष्य स्वतःला गरीब समजतो तो कायम मनाने गरीबच राहणार आहे आणि पैशानेही तो गरीबच राहणार आहे. कारण ती मनाची गरिबी जाणार कशी, आणि मनाची गरिबी गेल्याशिवाय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्धी लाभणार नाही आहे. कारण तुम्ही आत्मविश्वास तुमच्यात नसणार आहे. आणि आत्मविश्वास कोणत्याही गोष्टीसाठी आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो. तोच तुमच्या मनाला उभार देत असतो. तोच तुमच्याकडनं अनेक कामं करून घेत असतो. कर्तृत्ववान मनुष्य कोण असतो, तर आत्मविश्वास असणारा मनुष्य, खंबीर मनाचा मनुष्य, कष्टाळू मनुष्य हाच कधीही कर्तृत्ववान असतो, कर्तृत्ववान होऊ शकतो, उंच भरारी घेऊ शकतो. पण मानसिकता याची गरिबीचीच आहे. जो सतत स्वतःला गरीब संबोधतो म्हणजे त्याची मानसिकता गुलामीची आहे. मग अशी गुलामीची मानसिकता, गरिबीची मानसिकता, ती माणसाची प्रगती करू शकत नाही. असा मनुष्य सतत मनाने गुलाम राहतो, मानसिकतेने गुलाम राहतो. तो उदार होऊ शकत नाही, तो कंजूष राहतो, खुजा मनाचा राहतो, कोत्या मनाचा राहतो, संकुचित वृत्तीचा राहतो. आणि ह्या उलट स्वतःला श्रीमंत समजणारा माणूस हा कधीही कोत्या मनात राहू शकत नाही, संकुचित राहू शकत नाही, त्याची वृत्ती संकुचित असू शकत नाही. ह्या उलट तोच मनुष्य आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ शकतो. आणि तोच मनुष्य सर्व क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकतो, प्रगती करू शकतो. त्यामुळे तुमची मानसिकता आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते. मनुष्याची मानसिकता आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते. खंबीर मन, आत्मविश्वासयुक्त मन, स्वाभिमानी मन, शरण न जाणारं मन, अशा मनाचाच मनुष्य असेल तर तो कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर तो निश्चितपणे मात करू शकतो, विजय मिळवू शकतो. आणि तोच त्याच्या आयुष्यात कर्तृत्व गाजवून पुढे जाऊ शकतो. आणि त्याचं ध्येय आहे ते ध्येय गाठू शकतो, त्या ध्येयापर्यंत तो जाऊ शकतो. आणि त्याचीच उद्दिष्टपूर्ती होऊ शकते. असाच मनुष्य त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. खुजा मानसिकतेची, गुलामी मानसिकतेची माणसं, मी गरीब आहे असं म्हणणारी माणसं, मनाने गरीब असणारी माणसं कधीही आयुष्यामध्ये अपेक्षित प्रगती ही करू शकत नाहीत, साधू शकत नाही. मंडळी, यावर आपलं काय मत आपण जरूर ऐकायला द्यावा. धन्यवाद. जय हिंद.